तर आज आपण बनवणार आहोत राखी पौर्णिमा स्पेशल मार्केटपेक्षाही छान घरच्या घरी बनवलेले असे दुधापासून केशर पेढा। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर कोणी सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी केशर पेढा बनवण्यासाठी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे, त्यासाठी पाऊण वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आणि इथे आपण गार्निशिंगसाठी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तर इथे 2 चमचा मी दूध गरम केलेलं केशरमध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे। तर आपल्याला केशर पेढा बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे पाऊण वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं की गॅस आत्ताच चालू करायचा नाही। तर त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। साखर टाकून झालेली आहे की ते आपण आता चमच्याच्या मदतीने सतत ढवळत त्याला आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। इथं मी आणखीन पण गॅस चालू केलेला नाही, आपल्याला गॅस आत्ताच चालू करायचा नाही, पुढे मी तुम्हाला सांगतेच। तर आपल्याला साखर पूर्णपणे ह्या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर इथे बघा 2 ते 3 सेकंद झालेले आहेत, तरी त्यामध्ये साखरेचे छोटे छोटे कण दिसत आहेत। तर इथे 3 ते 4 मिनिटांनंतर मी सतत ढवळत आहे याला। तर इथे बघा साखर विरघळलेली आहे। साखर पूर्णपणे विरघळून झाली की आपण यामध्ये केशरचं दूध टाकणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे। तर आता हे दूध आपण ह्या पॅन मध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। तर केशरचं दूध टाकल्याने केशरचा फ्लेवरही छान येतो आणि कलरही छान येतो। आता मिक्स करत घेऊ आपण। जसं याला ढवळत जाऊ तसं ह्या दुधाला कलर छान येतो। सध्या पिवळा फेंट कलर आहे, पण थोड्या वेळाने आणखीन डार्क होत जातो तो। तर इथे छान मिक्स करून झालेला आहे। आता मिक्स छान झालं की आपण त्यामध्ये एक मिल्क पावडर टाकणार आहोत। तर इथे बघा 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। 1 वाटी मिल्क पावडर घेतलं की ते छान फुलथण्याच्या मदतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे मिक्स झालं की त्यानंतर गॅस चालू करणार आहोत आपण। सध्या जर गॅस चालू केला तर ह्या मिल्क पावडरच्या अशाच गुठळ्या तयार होतात, त्या लवकर मिक्स होत नाहीत। आपल्याला याची कन्सिस्टन्सी एखाद्या प्युरी सारखी करायची आहे, यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे। तर मी हे उलथण्याच्या मदतीने पूर्ण गुठळ्या मोडून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण गुठळ्या मोडलेल्या आहेत। तर ह्या स्टेजला आपण गॅस चालू करणार आहोत आणि गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपली ही दुधाची करपणार नाही। आणि सतत हलवत याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे दूध खाली पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची। आणि आपण जेव्हा केव्हा हे पेढे बनवू त्यावेळेस आपल्याला गॅस जवळ थांबूनच पूर्ण पेढे होईपर्यंत सतत हलवत याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंही लक्ष इकडे तिकडे झालं की लगेच खाली करपू शकतं। तर इथे 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपलं हे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानं काय होतं की आपण हे जे पेढे बनवू त्याला एक प्रकारची शायनिंग येते। इथे तुम्ही तूपही टाकू शकता, पण आवश्यक तेल टाका। तर इथे छान मिक्स करून घेऊ। तर पहिल्यापेक्षा आपलं हे मिश्रण आणखीन घट्टसर होत आहे। पूर्ण बाजूने छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही। आणि आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलं की मी ज्या प्रकारे स्प्रेड करून घेत आहे त्या प्रकारे करायचं, जेणेकरून खाली असं याचं टेक्स्चर रवाळ व्हायला नको। पूर्ण छान मिक्स झालं की हे आपल्याला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा सतत मिक्स करत याला छान मिक्स करून घेऊ। या पॅन मध्येच असं
मिक्स करत चालायचं, जेणेकरून यामध्ये पुन्हा गाठी गुठळ्या काही राहिल्या नाही पाहिजे। तर आपलं हे मिश्रण तयार होतच आलेलं आहे। तर इथे बघा छान असा लोण्यासारखा गोळा तयार होत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही राखी पौर्णिमा स्पेशल सणाला करून बघा। अशा प्रकारे पेढे खूप छान तयार होतात आणि घरातल्या मोजक्या साहित्यात बनवून तयार होतात। फक्त थोडीशी मेहनत आहे, पण खायलाही तेवढे चांगले लागतात। तर इथे बघा आपलं मिश्रण रेडी होत आहे। हे पॅनला चिटकत नाही, पॅन सोडायला, म्हणजे आपलं मिश्रण छान रेडी झालेलं आहे। हे बघा पॅनला चिटकत नाही, एक गोळा तयार होईल एका साईडला। तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून त्याला पसरून 1 ते 1.5 तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत। तर इथे बघा मी एका प्लेटमध्ये टाकून याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। प्लेटमध्ये टाकल्यानंतर लगेच स्प्रेड करून घेणार आहोत, पसरून घ्यायचं छान। आणि ह्या मिश्रणाला इथे बघा मी 1.5 तास साईडला ठेवलेलं होतं, तर पहिल्यापेक्षा आणखीन खूप घट्ट झालेलं आहे। तर आपल्याला ज्या साईजचे पेढे बनवायचे आहेत त्या साईजचा गोळा तोडून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे असे पेढे बनवून घ्यायचे। तर खरंच सांगते, हे खायला इतके सुंदर लागतात की मार्केटपेक्षाही छान याची टेस्ट लागते। तर आपलं मिश्रण अगदी योग्य झालेलं आहे। तर या पेढ्यामध्ये क्रॅक्स वगैरे काही पडत नाही। तर इथे छान मी शेप देऊन घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण पेढे बनवून घेते। तर इथे बघा सर्व पेढे बनवून झालेले आहेत। आता यावर केसर आणि काजू, बदाम, पिस्ता जे काही असेल त्यांना आपण गार्निशिंग करून घेऊ। तर इथे तयार झालेले आहेत आपले मार्केटपेक्षाही सुंदर आणि चविष्ट असे केशर पेढा। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ह्या राखी पौर्णिमेला। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।